कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैलजा शूळ पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ आपलं जे आराध्य दैवत भगवान श्रीराम, त्या श्रीरामाचं गुणगौरव, त्या श्रीरामांचं असणारं कौतुक मोठ्या प्रेमानं वर्णन करतात. आपलं जो आराध्य देव आहे त्याच्या गुणांचं किती जरी वर्णन करत राहिले तरी संतांचं अंतःकरण कधी भरत नाही. किती बोलावं असं त्यांना वाटतं. तसं समर्थ या ठिकाणी श्रीरामांच्या गुणगौरव करताना म्हणतात की महासंकटी सोडिले देव जेणे. त्या भगवान श्रीरामाने महासंकटामध्ये पडलेल्या देवांची सोडवणूक केलेली आहे. ज्या वेळेला रावणाधिक असणाऱ्या सर्व या दैत्य कुळातील सर्व राक्षसांनी वगैरे पृथ्वीवरती उत्पात मांडला, पृथ्वीवरती हाहाकार सुरू केला आणि सर्व जे काही सत्वगुणी माणसं होती, देवभक्त होते, धार्मिक होते, त्या सर्वांच्यावरती अन्याय अत्याचार करून राक्षसी साम्राज्य या पृथ्वीवरती पसरवलं. त्यावेळेला सर्व देवांच्यावरती फार मोठं संकट निर्माण झालं. कारण देवांचं बळ मनुष्याच्या सत्वामध्ये आहे. मनुष्य जर सत्वगुणी असेल, परमार्थिक असेल, यज्ञयागादिक हवन क्रिया करणारा असेल तर त्या ठिकाणी देवतांना बळ प्राप्त होतं आणि देव त्या बळावरती बलवान होत असतात, अशी एक संकल्पना आहे. आणि रावणाचा ज्या वेळेला राज्य त्या ठिकाणी उदय झालं त्यावेळेला सर्व देवभक्ती असणारी यज्ञयागादिक कर्म ही सगळी बंद पडली आणि त्यांच्यामुळं देवांना मिळणारा जो हवीर भाग होता त्यामधून तो मिळायचा बंद झाला. कृष्ण अवताराच्या वेळेला मंडळी असंच वर्णन केलेलं आहे नामदेवरायांनी: राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्य भेणे. अशा प्रकारची अवस्था झाली आणि देव महासंकटामध्ये पडलेले आहेत. आणि अशा वेळेला ब्रह्मदेवानी ज्या वेळेला भगवान श्री विष्णूंच्याकडे तक्रार केली त्यावेळेला भगवान श्री विष्णूंनी आश्वासन दिलं की मी या ठिकाणी सूर्यवंशामध्ये दशरथ राजाच्या पोटी जन्माला येऊन तुमच्या सर्वांच्या देवतेंचं असणारं संकटातून मी त्या ठिकाणी निरसन करीन, मुक्तता करीन तुमची, असं आश्वासन दिलं. त्याप्रमाणे भगवान श्रीराम अवताराला आले आणि वनवासाचं निमित्त करून त्या ठिकाणी राज्याच्या बाहेर पडले. त्याच्यामध्ये अनेक कार्य प्रभू श्रीरामांनी केली. त्यामधील दंडकारण्यामध्ये असणारे अनेक राक्षस, अनेक दुष्ट कुटील कारस्थानी असणारे जे काही दैत्य, या सगळ्यांचा देवाला संहार करायचा होता. तो त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण केला आणि सरते शेवटी सहकुटुंब सहपरिवार त्या रावणाचा संहार करून सर्व जे देव होते त्या सर्व देवांना संकटातून मुक्त केलं. मागे एकदा आपण विचार केला मंडळी याच्यावरती की सर्व देवांना रावणाने आपल्या बंदिवासामध्ये ठेवलेलं होतं नव्हे तर सर्वांना आपलं कामगार बनवलेलं होतं. तेव्हा अशा संकटात सापडलेले देव, त्या देवांना समर्थ म्हणतात की महासंकटी सोडिले देव जेणे. त्या संकटातून त्यांची सोडवणूक केली. हे एकाच अवतारात नाही, अनेक वेळा भगवंतांनी हे काम केलेलं आहे. ज्या वेळेला इंद्राची जी 14 रत्न आहेत ती समुद्रामध्ये पडलेली होती. आता वैभव संपत्ती नसेल तर तो इंद्र कसला. इंद्राचं त्या ठिकाणी महत्व कमी झालं आणि म्हणून सर्व देव भगवंताला शरण आले. आणि आता ही 14 रत्न काढायची कशी समुद्रातून हा प्रश्न पडला. त्यावेळेला समुद्र मंथन करण्याचा सल्ला दिला आणि समुद्र मंथनामधून त्या ठिकाणी जी काही 14 रत्न होती ती भगवंताने त्या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी कूर्म रूपानं सहकार्य केलं आणि म्हणून ते समुद्र मंथन घडलं. आणि भगवंतानी याही परिस्थितीमधून सर्व देवांना संकटातून मुक्त केलं, सोडवलं. म्हणून महाराज म्हणतात की महासंकटी सोडिले देव जेणे. आणि त्याच्या पुढे वर्णन करतात की प्रतापे बळे आगळा सर्व गुणे.
श्रीरामांच्या प्रतापापुढं कोणाचाही प्रताप टिकू शकत नाही. पुरुषार्थ श्रीरामांचा अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. म्हणून त्यांना एक बाणे असं म्हटलेलं आहे की संकल्प करून जर एखादा बाण श्रीरामाने धनुष्यावर लावला तर त्या ठिकाणी त्या बाणाचं निवारण कोणालाही करता येत नाही, कोणीही करू शकत नाही. मंडळी, एक प्रसंग असा की ज्या वेळेला लंकेमध्ये जायचं होतं वानर सैन्यासह प्रभूंना, त्यावेळेला लंकेमध्ये जावं कसं हा प्रश्न सर्वांच्या पुढे निर्माण झाला. आणि मग प्रभू रामचंद्राने समुद्राची आराधना केली, समुद्राचं ध्यान केलं. पण 3 दिवस पर्यंत प्रभू रामचंद्र समुद्राचं ध्यान करत होते. पण समुद्राला त्या ठिकाणी अहंकार आला की माझं सुद्धा भगवान विष्णू ध्यान करतात म्हणजे मी किती मोठा आहे, असा अहंकार आला. आणि त्या अहंकारामुळे समुद्र काही प्रभू श्रीरामांच्या समोर प्रगट झाले नाही. आणि मग भगवंताला राग आला की मी याला सन्मान देतोय, याला मी मोठेपणा देतोय, याचा अर्थ हा स्वतःला माझ्यापेक्षा मोठा समजायला लागलेला आहे. असं होतं मंडळी व्यवहारामध्ये. कधी कधी आपण एखाद्या लहान माणसाला मोठेपणा द्यायला गेलो तर त्याला वाटतं खराच मी याच्यापेक्षा मोठा आहे, असा भ्रम निर्माण होतो. तसं त्या समुद्राची अवस्था झाली. आणि मग प्रभूंना राग आला, धनुष्यावरती एक बाण लावला आणि हा संकल्प असा केला की एका बाणामध्ये सगळा समुद्र आटवून टाकतो आणि मग कोरड्या समुद्रातून आम्हाला लंकेत जाता येईल, असा विचार रामाने करून धनुष्यावरती बाण लावला. आणि हे ज्यावेळेला समुद्राने बघितलं त्यावेळेला तात्काळ तो प्रगट झाला आणि प्रभू श्रीरामांच्या चरणावर मस्तक ठेवलं. म्हणजे प्रभू असं करू नका म्हणे, माझा तुम्ही जर त्या ठिकाणी जलाशय जर आटवला तर माझ्यामध्ये अनंत जीवजंतू आहेत, त्यांचा नाश होईल, त्यांची हत्या होईल निष्कारण. अरे म्हणजे तुला मी 3 दिवस झालं बोलवत होतो, तू आला नाहीस, आणि आता मी हा बाण संकल्प करून धनुष्यावर लावलेला आहे, तेव्हा ह्या बाणाला आता मी मागं घेऊ शकत नाही. मग तेव्हा समुद्राने सांगितलं की तिकडं मारवाड देशाच्या बाजूला तो बाण सोडा, तिकडे एक दैत्य आहे मोठा, त्याचाही वध होईल त्या निमित्तानं आणि तुमचा बाणही वाया जाणार नाही. तिकडे बाण सोडायला लावला. सांगायचं तात्पर्य असं की असा हा प्रतापी असणारा श्रीराम, बळे म्हणजे त्याच्या इतकं बळही कोणाच्या ठिकाणी नाही आहे. आता बळाचे अनेक प्रकार आहेत. सत्वाचं बळ आहे, चारित्र्याचं बळ आहे, आचाराचं बळ आहे, विचारांचं बळ आहे. बळाचे अनेक प्रकार आहेत. सर्व प्रकारचं बळ श्रीरामांच्याकडे होतं. म्हणून प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. सर्व गुणांच्या मध्ये श्रीराम आगळे आहे. आगळा या शब्दाचा अर्थ काय? सर्वांच्या पेक्षा सरस, सर्वांच्या पेक्षा उत्कृष्ट असे सर्व गुण श्रीरामांच्या ठिकाणी होते. आपल्याला रामचरित्रामध्ये रामांच्या ठिकाणी असणाऱ्या सर्वच गुणांचं दर्शन होतं. पितृभक्त कसे होते राम, मातृभक्त कसे होते राम, श्री मित्र कसे होते, त्याचप्रमाणे राम सखा कसे होते. अनेक 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 गुण श्रीरामांचे आपल्याला चरित्रात पाहायला येतात. म्हणून समर्थ म्हणतात की प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. असा माझा असणारा श्रीराम, त्या श्रीरामाचं ध्यान कोण करतं, त्यांचं चिंतन कोण करतं? सामान्य लोक करतील, यात काही विशेष नाही. पण जया ते स्वरे शैलजा शूळ पाणी म्हणतात समर्थ. देवी पार्वती माता आणि भगवान शंकर हे दोघं ज्याचं स्मरण करतात. सुरुवातीला पार्वती मातेला श्रीरामाबद्दल संशय होता की श्रीराम हे खरेच महाविष्णूचे अवतार आहेत का, या संभ्रमामध्ये होत्या. पण ज्या वेळेला प्रभू श्रीराम हे खरोखरच महाविष्णू आहेत आणि परब्रह्म स्वरूप आहेत, हे ज्यावेळेला पार्वती मातेला एका प्रसंगानं कळून आलं, त्यावेळेपासून पार्वती माता देखील अखंड भगवान श्रीरामांचं जप करू लागल्या, अखंड त्यांचं ध्यान करू लागल्या. भगवान शंकर तर आधीपासूनच रामाचा त्या ठिकाणी ध्यान करतच होते. आणि म्हणून हे दोघंही ज्याचं स्मरण करतात असा श्रीराम म्हणतात समर्थ. जया ते स्मरे शैलजा शूळ पाणी. असा असणारा हा भगवान श्रीराम, त्याला आपल्या दासाचा खूप अभिमान, आपल्या दासाबद्दल खूप प्रेम आणि दासांचा कळवळा असल्यामुळं तो आपल्या दासाची केव्हाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये उपेक्षा करत नाही. हे समर्थांनी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. प्रत्येक श्लोकामध्ये ही ओळ सांगण्याचं कारण काय? तर त्याचं कारण एकच आहे
की प्रभू श्रीरामांच्या वरती आपला दृढ विश्वास बसावा. आपल्या अंतःकरणामध्ये ही गोष्ट बिंबावी की आम्ही जर रामाचे दास झालो तर श्रीराम आमची कधी उपेक्षा करणार नाही, हे आपल्या मनावरती बिंबावं. म्हणून प्रत्येक श्लोक सांगून झाल्यानंतर त्याच्या शेवटीच्या ओळीमध्ये नुपेक्षी करा रामदासा अभिमानी असं समर्थाने त्याची पुनरुक्ती केलेली आहे प्रत्येक श्लोकामध्ये. असे जवळजवळ 8-10 श्लोक इथे आलेले आहेत. त्यापैकी हा एक श्लोक आहे. मंडळी, चिंतन आजचं कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण चॅनलवरती जर नवीन आले असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांनाही ते ऐकण्यासाठी आपण सांगा, प्रवृत्त करा. आणि असे जे चिंतन आहे ते आपल्याला कसं वाटतं ते नक्की कळवा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.